बॅग टाकली आलो माघारी. रामकृष्ण हरी. मी साक्षी बाळासाहेब विद्यार्थी, राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेची विद्यार्थी. गेल्या काही वर्षांपासून मी वारीला येत आहे. लहानपणापासूनच म्हणजे आई बाबा वारी करायचे आणि त्यांचा अनुभव ते घरी आल्यानंतर आम्हाला सांगायचे, आमच्यासोबत ते शेअर करायचे आणि त्यांचं ऐकल्यानंतर आम्हालाही असं वाटायचं की आम्ही वारीला जावं. पण लहान असल्याकारणाने ते घेऊन येत नव्हते. पण आता गेल्या 4 वर्षांपासून मी पूर्ण वारी करते आणि वारीला आल्यानंतर विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आणि नामस्मरण करत करत वाट चालत राहायची. ते भजन करत करत आनंदात अगदी वाट चालत राहायची. इतरांशी कसं वागायचं याची शिकवण वारी देते. युवकांनी का बरं वारीमध्ये सहभागी व्हावा असं का वाटतं तुला? नाचायचंच असेल, आनंदच मिळवायचा असेल तर या वारीमधून मिळवता येतो. काय समोर नाचण्याऐवजी आपण जर इथं भगवंताचं नामस्मरण करत आपण जर दिंडीत नाचलो, पालखीत नाचलो तर त्याचाही आनंद तितकाच आहे. म्हणजे डीजे समोर नाचण्यापेक्षा आपण पालखी समोर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नाचू. आता गेले 4 वर्षापासून मी वारी करते आणि प्रेरणा म्हणजे आई बाबा. आम्ही लहान असताना ते वारीला यायचे आणि मी त्यांच्याकडून ऐकल्यानंतर असं वाटायचं की बाबा आपण पण जावं. काय तुला आता काय वारीमुळे काय मिळणार आहे? तुला काय वाटतं काय मिळेल तुला? आनंद. आता जीवनात दुसरा काय आनंद? भगवंताने एवढं चांगलं आयुष्य दिलंय आणि त्यानंतर मग काहीतरी आयुष्याचं सार्थक करायचं. मग वारी केल्यानंतर तो आनंद प्राप्त होतो. धन्यवाद. मी पुष्पलता दामोदर नाईक नवरे परिंचे ग्रामपंचायत सरपंच. मी पालखीबद्दल थोडीशी माहिती सांगते. आपल्या परिंचे गावामध्ये पालखी येते, त्याची ग्रामपंचायत सदस्य सरपंच आम्ही सर्व मिळून खूप छान व्यवस्था करतो. स्वच्छता सगळी संपूर्ण करतो. पाण्याचे टँकर, कर्मचारी वर्गांच्यासाठी जेवण असते. परत स्वच्छतेचं संपूर्ण टार्गेट करत असतो आणि आपल्याकडं सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी सोपान काका पालखीचे आगमन असते ग्रामपंचायत ऑफिसच्या समोर. नमस्कार, मी शशांक सावंत, ग्रामपंचायत अधिकारी परिंचे येथे संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज यांचा पालखीचा विसावा असतो. सकाळी साधारणतः 11:15 दरम्यान पालखीचे आगमन परिंचे गावामध्ये होते. परिंचे गावासाठी हा खूपच आनंददायी क्षण आहे. यानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही पालखीच्या स्वागताची तयारी केलेली आहे. यानिमित्त आम्ही पालखीच्या आगमनापूर्वी स्वच्छता करणे, पालखीमधील टँकरचे पिण्याचे पॉईंट तयार करणे, त्यानंतर स्वच्छता करणे, काही कर्मचारी येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, त्यानंतर ओला व सुका कचरा यासाठी व्यवस्था निर्माण करणे ही कामे आम्ही या निमित्ताने केलेली आहेत. त्याचबरोबर पालखी येऊन गेल्यानंतर सुद्धा पालखी पश्चात आम्ही गाव पातळीवरती सर्व प्रकारची स्वच्छता करीत असतो. अंगणवाडी पर्यवेक्षिका देडगे मॅडम बोलत आहे. आज आपण इथे परिंचे गावामध्ये आज आपण हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः ज्या काही जर इथे आता पालखीचं दर्शन घ्यायला महिला येतात त्यांच्याकडे लहान मुलं वगैरे असतात, आणि फारच लहानी बाळं असतात, त्यांना स्तनपान करण्यासाठी आपल्याला जागा इथे उपलब्ध होत नाही, कारण की सगळीकडे माणसांचा वावर असतो आणि आता पावसाचेही दिवस आहेत. तर अशा बालकांना जर मातेला स्तनपान करायचं असेल तर तिला एक सुरक्षित जागा गरजेची असते. तर
तर ती सुरक्षित जागा या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर जर काही छोटी मुलं असतात की स्तनपान करत तोपर्यंत त्या मुलांना पाहण्याचं आम्ही आमच्या सेविका आणि मदतनीस मार्फत काम होतं. आणि त्यांना खेळण्यासाठी इथं वेगवेगळी खेळणी उपलब्ध करून दिलेली आहेत जेणेकरून आई आपल्या तानुल्याला व्यवस्थित स्तनपान करू शकेल. आणि त्याचप्रमाणे समज जर काही भूक वगैरे लागली तर एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांना खाणं पण लगेच उपलब्ध होऊ शकत नाही. मुलांना लवकर भूक लागते, त्यांना काहीतरी अपेक्षित असतो खाऊ वगैरे. तर आम्ही शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याची चिक्की, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाणे, खारे फुटाणे असा पौष्टिक खाऊ पण मुलांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर आमचे माननीय जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पालखी मार्गावरती हे हिरकणी कक्ष स्थापन झालेले आहेत. तरी सर्व भाविकांनी ज्यांना गरज आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. नमस्ते, मी प्रज्योती विठ्ठल माने, समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र माहूर. आम्ही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सानप मॅडम यांच्या आधिपत्याखाली आरोग्य सेवा देत आहोत. या सेवेमध्ये कीटकशास्त्रीय तपासणी, तसेच हॉटेल तपासणी आणि किरकोळ आजारांवर ओपीडी, पिंपळे, पांगारे तसेच PSC परिंचे. पिंपळेमध्ये 450 ओपीडी झालेली आहे. आणि लोकांना एवढंच आव्हान करत आहोत की ज्या शासनाने ठरवलेले टँकर आहेत, जे शुद्ध पाणी तपासणी होऊन शुद्ध पाणी आहे हा अहवाल आला आहे, त्यातूनच त्यांनी पाणी पिण्यासाठी वापरावे, स्वच्छता राखावी आणि स्वतःची काळजी घ्यावी. धन्यवाद. नमस्कार. आपल्याबरोबर आर्मीतून सेवानिवृत्त झालेले सचिन ताकवले आपल्याबरोबर आहेत. यावर्षी पहिल्यांदाच ते वारीमध्ये पांडुरंगांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय. देशाची सेवा केल्यानंतर आता पांडुरंगाच्या सेवेसाठी ते निघालेले आहेत. 19 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर आता विठ्ठलाच्या सेवेसाठी मी पहिल्या वर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. काय कसं वाटतंय आपल्याला या ठिकाणी? एकदम आनंदमय वातावरणात भजनाच्या याच्यामध्ये पंढरपूरला जाताना एकदम आनंदमय जीवन जगण्याचा जो सुखद अनुभव असतो तो याच्यामधून मिळतोय. आपण आता कधी रिटायर झालायत आणि कुठं सेवा केली आणि किती वर्ष सेवा केलेली आहे? मी टोटल 19 वर्ष 28 दिवस देशाची सेवा केली. मी इंडियामध्ये हिमाचल, जम्मू काश्मीर, सिक्कीम, शिमला या सर्व ठिकाणी 19 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी 1 वर्ष झालं रिटायर झालेलो आहे आणि आता मी विठ्ठलाच्या सेवेसाठी पायीवारी करत आहे. कसं काय आपल्याला कसं वाटलं की या पायीवारीमध्ये जावं? काय वाटलं आपल्याला? मला खूप दिवसापासून इच्छा होती या विठ्ठलाची सेवा करण्याची, परंतु आर्मीमध्ये जॉब करत असल्यामुळे मला ही सेवा करण्याचा तर रिटायरमेंट नंतर संधी मिळाली आहे. धन्यवाद. सेवा केल्यानंतर आता पांडुरंगाच्या सेवेमध्ये लीन व्हावं अशा प्रकारचा मनोभाव ठेवून आज आपल्याकडं सेवानिवृत्त झालेली माणसं पहिल्यांदाच पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. STची सेवा केल्यानंतर त्यांना असं वाटलं की अनेक लोकांना आजपर्यंत आपण पांडुरंगांच्या भेटीसाठी पोहोचवलेलं आहे. STच्या माध्यमातून हजारो लोकांना आपण पांडुरंगाची भेट घडवली, परंतु भेट घडवत असताना आपली भेट मात्र या सेवेच्या काळामध्ये अपुरी राहिली. आणि या उद्देशानं STमध्ये सेवा केल्यानंतर पहिल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर हे माऊली पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. त्यांना असं विचारूया की हा भाव मनामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आलेला आहे? हा भाव चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आणि सेवा केली, कधी केली आणि किती वर्ष केली? माझी पहिलीच वेळ आहे वारीसाठी, पण मी माळकरी जवळजवळ 20 वर्ष झालेली आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या तिथं मी दीक्षा घेतलेली आहे. तिथून थोडं नामस्मरण
चालू असतं. आणि आपण सेवा कुठं केली आणि किती वर्ष करत होता? स्वारगेट डेपोला सेवा केली 30 वर्ष. नाव काय माऊली आपलं? संजय कुमार भगवान चौधरी. आपण ही जी सेवा आपण पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेला आहात, याच्या अगोदर आपल्या घरामध्ये पांडुरंगाची सेवा आहे का पहिल्यापासूनच आपण निघालेला आहात? आमची सेवा चुलत्यापासून आहे, आजोबा चुलत्यापासून, आणि आम्ही आता पहिल्याच वेळेला. अरे बाय बाय नाही ज्ञानबा तुकाराम म्हणा. हा ग्रामस्थांचे